हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी कुकरमध्ये गाजरचा हलवा बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवते, बघू व्यवस्थित होतोय की नाही. तर गाजर अशा प्रकारे मी कट करून घेतलेत, मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. तर आता आपण बनवायला घेऊ. तर इथे एका भांड्यामध्ये मी एक मोठा चमचा होईल एवढं तूप घालून घेतलेलं आहे. आणि आपण जे गाजराचे तुकडे बनवले तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे. तर मी गाजराचे तुकडे घालून घेते आणि आपण हे 1-2 मिनिटं होईल एवढं परतवून घेऊया. मी डायरेक्ट कुकरमध्ये नाही शिजवत आहे, भांड्यामध्ये घातले आणि नंतर मग हे भांडं कुकरमध्ये ठेवणार आहे. तर जरासे परतवून घेते. तर इथे 1 मिनिटभर मी परतवून घेतलंय. आता हे असंच भांडं उचलणार मी आणि कुकरमध्ये ठेवणार आहे. 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. तर मी हे भांडं आता कुकरमध्ये, ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही घालत नाहीये, असेच गाजर ठेवलेत आणि त्याच्यावर झाकण ठेवून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार. कुकर थंड झाल्यानंतर मी गाजर बाहेर काढून घेतले आणि गाजर आपले चांगले शिजलेले. आता ते आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचे, बारीक एकदम, म्हणजे त्याचे मोठे तुकडे राहणार नाहीत. तर ते मी गाजर बारीक करून घेतले. आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध घालायचं आहे आणि नंतर मग मी गॅसवर ठेवते आणि थोडा वेळ आपल्याला हे दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. दूध आटल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घालू शकता. ते जर तुपामध्ये भाजून घातले तर जास्त टेस्टी लागतील. आणि मी वरून थोडंसं अजून तूप घातलेलं आहे. आणि आता घालते थोडासा गुलकंद, म्हणजे छान टेस्ट येते हलव्याला आणि छान लागतो. आणि आवडीनुसार आपल्या साखर घालून घ्यायची आहे, आपल्याला जेवढं गोड हवं त्याप्रमाणे. तर इथे 4 चमचे होईल एवढी मी साखर घातली आहे. आणि आता थोडीशी वेलची पावडर घालूया, कारण आपला हलवा आता होत आला आहे, ड्राय झालेला आहे बऱ्यापैकी. तर थोडीशी वेलची पावडर पण घातली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम असल्यामुळे साखर पण लगेच विरघळते आणि आपला छान असा हलवा तयार झालेला आहे इथे. तर इथे बघू शकता किती छान असा हलवा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, अगदी सोपी पद्धत आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.